नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता महापालिका निवडणुका ऐन रंगात आलेत आणि मी जेव्हा बोलतोय त्यानंतर अवघे 5 दिवस प्रचारासाठी उरलेले आहेत. ज्यांनी कोणी अर्ज भरले, ज्यांनी कोणी माघार घेतली, जे कोणी बिनविरोध निवडून आले, हा सगळा विषय आता बाजूला ठेवा. त्याच्यावर चर्चा करण्यात काळीचाही अर्थ नाही. कारण जे कोणी उरले आहेत त्यांची नावं आणि त्यांचं निवडणूक चिन्ह हे ईव्हीएम मध्ये जाणार आहे आणि 15 तारीखला म्हणजे आजपासून बरोबर 7 दिवसांनी त्या ईव्हीएम वर जे बटन दाबलं जाईल ते मत म्हणून मानलं जाईल आणि त्याची मोजणी होईल. त्यामुळे कुठल्याही पक्षाने, कुठल्याही उमेदवाराने बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपलं ज्या ईव्हीएम वर नाव आहे किंवा आपलं निवडणूक चिन्ह ज्या ईव्हीएम वर आहे त्याच्या बाजूचं बटन सर्वाधिक दाबलं जाऊन आपण निवडून कसे येऊ यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक उमेदवाराचं आणि त्याच्या पक्षाचं, त्याच्या पाठीराख्याचं प्रमुख कार्य आहे असं मी मानतो. आणि कारण बाकीचे आरोप होत राहतील, सगळं होत राहील, पण ते सगळं करायला भरपूर सवड आहे. 16 तारीख नंतर त्या सगळ्या आरोपांबद्दल, प्रत्यारोपांबद्दल, खुलाशाबद्दल बोलता येईल. आजची प्रायोरिटी, आजचा प्राधान्य हे केवळ 15 तारीखला सकाळपासून सूर्यास्तापर्यंत जी मतदानाची वेळ आहे त्यावेळी अधिकाधिक लोक मतदानाला जातील आणि त्यातले अधिकाधिक लोक आपल्यालाच मत देतील, आपल्या पक्षाला मत देतील यासाठी प्रयत्न करणं अगत्याचं आहे. आणि त्यामुळे सगळ्या चर्चा या मतदान अधिक होणं, आपल्या पक्षाला अधिक होणं, त्यासाठी जे जे काही प्रयास करता येतील ते करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याच्यावरच चर्चा अगत्याचा आहे. आणि तोच विषय मी आज तुम्हाला मांडणार आहे की या महापालिका निवडणुकीतला सगळ्यात मोठा गेम चेंजर कोण असेल, या निवडणुकीतला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक काय असेल याकडे बघितलं पाहिजे. आपल्याकडे गेम चेंजर, मास्टर स्ट्रोक अशा शब्दांना इतकं हास्यास्पद बनवून ठेवलेलं आहे की कशालाही गेम चेंजर म्हणतात. की काय 66 की किती लोकांनी आपले अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे इतके लोक या पक्षाचे आणि त्या पक्षाचे बिनविरोध निवडून आले म्हणजे तोच मास्टर स्ट्रोक आहे किंवा तोच गेम चेंजर आहे वगैरे वगैरे बोललं जातं. पण हे गेम चेंजर नाहीत. जे काही साधारण 1,500-2 हजार किंवा काय असतील 2,500 नगरसेवक 29 महापालिकांमधून निवडून यायचे. प्रामुख्याने मुंबई सारख्या एका राज्याच्या आकाराच्या आणि लोकसंख्येच्या शहरामध्ये जे नगरसेवक निवडून यायचे त्यांची निवड ही अत्यंत महत्वाची आहे. 5 वर्ष त्यांच्या हाती मुंबईच्या 75,000 कोटीच्या अर्थसंकल्पाची नाडी येणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक कशी असेल, कोणाच्या बाजूची असेल, कोणाच्या बाजूला झुकणारी असेल हे ठरवणारा जो सगळ्यात महत्वाचा मॅन ऑफ द मॅच आहे त्याचं नाव मतदार असं आहे. कुठल्या पक्षाकडे कुठला मोठा नेता आहे, त्याचा वारसा कुठून आलेला आहे, त्याच्या पक्षाला यापूर्वी किती मतं मिळाली, ही सगळी गोष्ट दुय्यम आहे. तुमच्याकडे चेकबुक आहे याला काही अर्थ नसतो. जोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे नसतात तोपर्यंत तुम्हाला कितीही करोडोचे आणि लाखोचे आणि हजारोचे चेक कोणालाही देता येतील. पण जोपर्यंत बँकेमध्ये टाकल्यानंतर तो चेक कॅश होईल यासाठी आवश्यक असलेली रक्कम तुमच्या खात्यात नसेल तर तो चेक म्हणजे फाडून फेकून द्यायचा फडतूस कागद असतो. आणि म्हणून जे काय आज हवेत बार उडवले जात आहेत सगळ्या पक्षांकडून, ते एक गोष्ट विसरतायत की सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची असेल तर 15 तारीखला अधिकाधिक लोकांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन आपल्या पक्षाच्या चिन्हासमोर बटन दाबलं पाहिजे, आपल्या उमेदवाराच्या समोर बटन दाबलं पाहिजे आणि आपलं मत वाढवलं पाहिजे. ही गोष्ट मी एवढ्यासाठी सांगतोय
की साधारणतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सहसा 50 ते 60% आसपास मतदान होतं. म्हणजे कमीत कमी 40-45% मुंबईतली लोक मतदानाकडे पाठ फिरवतात आणि तिथेच निवडणुकीचा खरा निकाल लागत असतो. मतदान अधिक होईल तरीही निवडणुकीचे निकाल फिरतात आणि मतदान कमी झालं टक्केवारीने तरीही निकाल फिरतात. अवघ्या वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षापूर्वी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये जे 2 टोकाचे निकाल आले त्यावर लोकांनी माथापच्ची भरपूर केलेली आहे, माथेफोड. की लोकसभेला एका बाजूला महाविकास आघाडीला इतकं यश मिळालं होतं, मग 6 महिन्यानंतर असं काय झालं की सगळेच्या सगळे निकाल उलटे फिरले. ते काही जादू टोणं वगैरे नव्हतं, ईव्हीएम मध्ये काहीही गडबड नव्हती. ते निकाल फिरू शकतात जर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. तर जे लोकसभेचे निकाल लागलेत ते उलटे फिरवता येतात. ही गोष्ट साधी सरळ होती. मला आठवतं लोकसभेच्या निकालानंतर भाजपचा एक समर्थक म्हणून भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना मी भाजपची पूर्ण हजामत केलेली होती की जो पक्ष 1984 पासून 2014 पर्यंत 30 वर्षामध्ये 2 खासदार होते, तिथून 282 पर्यंत आला, तो तिथपर्यंत आणण्याची मेहनत, कष्ट आणि कर्तृत्व हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं होतं. ते कार्यकर्ते राबत होते, कितीही पराभव पासून परत उभे राहत होते, पडत होते, कोसळत होते, परत उभे राहत होते. त्या मेहनतीतून भाजपने लोकसभेतल्या बहुमतापर्यंत मजल मारली. त्याच कार्यकर्त्याकडे पाठ फिरवून भारतीय जनता पक्ष ओपिनियन पोल, मार्केटिंग काय त्या एजन्सीज, डिजिटल एजन्सीज असल्या सगळ्या टेक्नॉलॉजीकडे वळल्या. भाजपचे लोक, भाजपचं नेतृत्व आणि हळूहळू करत सामान्य पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यापासून पक्षाच्या नेतृत्वाचा संपर्क तुटत गेला आणि तितकाच तो आपोआपच मतदाराशी असलेला संपर्क तुटत गेला. त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागलेत, अशी मी बिनपाण्याने भाजपची हजामत लोकसभा निवडणुकीनंतर केली होती. भाजपने त्याची दखल घेतली. त्यानंतर मला आठवतं देवेंद्र फडणवीस सातत्याने लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत 5-6 महिने आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, संबोधित करताना देवेंद्र फडणवीस एकच गोष्ट परत सांगत होते की आपला पराभव महाविकास आघाडीने केलेला नाही, आपला पराभव हा मतदानाच्या टक्केवारीने केलेला आहे. महाविकास आघाडीला मिळालेली मतं आणि भाजपच्या एनडीएला मिळालेली मतं यांची महाराष्ट्रातली तफावत फक्त 2 लाखाची आहे. 1% देखील फरक नाहीये, 0.3% आहे. आणि याचं एकच कारण आहे की जे अपेक्षित मतदान होतं, अपेक्षित टक्केवारी होती मतदानाची, ते मतदानाची टक्केवारी घडवून ती वाढवण्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता, भाजपची संघटना अपयशी ठरली. त्याचा परिणाम आपल्या वाट्याला अपयश आलं. जे महाविकास आघाडीला यश मिळालं असं दिसतंय ते महाविकास आघाडीचं यश नसून भाजपचं अपयश आहे. आणि त्या अपयशाचा परिणाम म्हणून महाविकास आघाडी, उभाठा शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना यश मिळालेलं दिसतं. आणि याचं प्रतिबिंब तुम्हाला 2014-2019च्या निवडणुकांमध्ये दिसेल. 1984 पासून 2014 पर्यंत 14, 89, 91, 96, 98, 99, 2004, 9
अशा ज्या 6-7 निवडणुका झाल्या, त्या 7 लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला किंवा कुठल्याही एका गठबंधनाला, आघाडीला लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. निकालानंतर जुळवाजुळवी करून बहुमताचे आकडे दाखवून आघाडी सरकार बनवली गेली. 1984 हे काँग्रेसला बहुमत मिळालेलं शेवटचं निवडणूक होतं, इलेक्शन होतं. त्यानंतर एकदम 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 282चं बहुमत मिळालं. मधल्या 7 निवडणुका या कुठल्याही पक्षाला बहुमत न मिळण्याच्या झाल्या होत्या. यामध्ये 1984ची जी निवडणूक होती ही सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतदानाची होती. मला वाटते 64 वगैरे टक्के मतदान झालं होतं. इंदिरा गांधींची खलिस्तानी अतिरेक्यांकडून पंतप्रधान निवासात झालेली हत्या देशाला हादरवून गेलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण अननुभवी असलेले इंदिरा पुत्र राजीव गांधी हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अवघ्या 2 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेऊन टाकल्या आणि त्या धक्क्यातून बाहेर न पडलेला भारतीय समाज हा एकतर्फी राजीव गांधी आणि काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. म्हणून राजीव गांधींच्या काँग्रेसला 415 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपची अवस्था अवघ्या 2 खासदारापर्यंत आली होती. लोकदल नावाचा पक्ष 3 खासदारांचा झाला होता. जनता पक्ष मला वाटते 5 की 6 खासदारांपर्यंत आलेला होता. सगळ्यात मोठा पक्ष तेलुगू देसम, विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष होता, तेलुगू देसम. NT रामाराव त्याचे संस्थापक अध्यक्ष होते आणि लोकसभेतला 2 नंबरचा पक्ष 27 खासदारांचा तेलुगू देसम पक्ष होता. इतकी सगळ्याच्या सगळ्या पक्षांची धुळधाण उडाली होती. पण राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी आंध्र प्रदेशवर आणि रामाराव यांच्यावर जो राजकीय अन्याय केला होता सरकार बरखास्त करून, त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला फटका बसला होता. पण बाकी सगळ्या राज्यामध्ये धून काँग्रेसला मतं मिळाली होती. त्यानंतर 89, 91, 96, 98, 99, 2004, 2009 7 निवडणुका लोकसभेच्या झाल्या. पण त्यामध्ये कुठच्याही एका पक्षाला बहुमत मिळवता आलं नव्हतं. तो चमत्कार 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली झाला आणि त्याचं एकमेव मुख्य कारण असं होतं की 1984 मध्ये इंदिरा हत्येनंतर जे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं, 64, 64.5% वगैरे असं काहीतरी मतदान होतं. त्यानंतर परत तेवढा मोठा पल्ला मतदारांनी गाठला नव्हता. कधी 57%, कधी 59%, कधी 61%, अशी मतदानाची टक्केवारी 55 ते 65च्या मध्ये घोटाळत राहिली होती. पण नरेंद्र मोदींनी जे प्रचाराचं रान उठवलं, त्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदा 1984चा मतदानाचा रेकॉर्ड मोडला गेला, विक्रम मोडला गेला. आणि परिणामी हे मतदान वाढवणारा जो वर्ग होता तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता. घरोघरी, गावोगावी, गल्लीमध्ये, आडीमध्ये, प्रत्येक घरात जाऊन अधिकाधिक मतदाराला बाहेर काढून, अधिकाधिक मतदानासाठी प्रवृत्त करून, जो मतदान आपल्या बाजूने करू शकतो त्याला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि मतदानाचा एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करणं, हे जे काम 2014 मध्ये झालं त्यामुळे मोदींना बहुमत मिळालं. 2009 नंतर 2009 मध्ये 57-58% मतदान झालं होतं. त्यापेक्षा जवळजवळ 7% की 8% 2014 मध्ये मतदान वाढलं आणि ते सुद्धा 84चा रेकॉर्ड मोडणारं होतं. अर्थात ही वाढलेली जी मतं असतात ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन जातात, ती वाढलेल्या मतामधला 80-90% हिस्सा त्या पक्षाला मिळतो, कारण त्या कार्यकर्त्याने घेतलेली ती मेहनत असते. 2019 मध्ये आणखी 1.25% मतदान वाढलं. 2014चा रेकॉर्ड परत एकदा मोडला गेला.
आणि भाजप 300 पार झाला. पण 2024 मध्ये एकूण लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानामध्ये मला वाटतं 1.5-2% घट झाली आणि त्याचा फटका परत भाजपला बसला. 303 वरचा भाजप 240 ला येऊन अडकला. आणि म्हणून अटीतटीच्या किंवा कुठल्याही निवडणुका होतात त्यामध्ये गेम चेंजर किंवा मॅन ऑफ द मॅच हा मतदानाचा टक्का असतो, एकूण मतदानाचा टक्का असतो. आणि अशा मतदानामध्ये जेव्हा अपेक्षेपेक्षा किंवा सरासरीपेक्षा कमी मतदान होतं तेव्हा ते सत्ताधारी बाजूला फायदेशीर ठरतं. याची उलट बाजू अशी की सरासरीपेक्षा प्रचंड मतदान होतं तेव्हा ते विरोधी पक्षालाही फायदा होऊ शकतो. जर मतदारामध्ये नाराजी असेल, मोठी नाराजी असेल तर तो फटका बसतो. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये 10 वर्ष सत्तेत बसलेला काँग्रेस पक्ष हा 206 वरून अवघा 44 पर्यंत खाली घसरला. असो, मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई शहरामध्ये सहसा प्रचंड 70% 75% मतदान होत नाही. प्रामुख्याने स्थानिक निवडणुका म्हणजे महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी मतदान होतं. 50%च्या आसपास घोटाळत राहतं. कधी 50%च्या 2-3% खाली होतं, कधी 50%च्या 4-5% पुढे जातं. आणि म्हणून ज्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, सत्तेत बसलेल्यांना हरवायचंय, त्यांना अधिकाधिक मतदान घडवून आणणं, आधीची जी मतांची टक्केवारी असते त्या टक्केवारीला मागे टाकून नवा विक्रम मतदानामध्ये घडवून आणणं हा विजयाचा सोपा मार्ग असतो. थोडक्यात आत्ता ज्या महापालिका निवडणुका सगळ्या राज्यभर होऊ घातल्यात, 29 महापालिका आहेत आणि त्याच्यामध्ये जी मुंबई महापालिका ही अत्यंत महत्वाची आहे. मग त्याच्या खालोखाल ठाणे असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर किंवा जे कोणी आहे, पण मुंबईवर सगळ्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून मी सांगतो, मुंबईमध्ये जो आपल्या बाजूच्या मतदारांना आपापल्या घरातून काढून मतदानाच्या दिवशी ठरलेल्या वेळेमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाईल आणि आपल्या बाजूचं असलेलं एक एक मत ईव्हीएम मध्ये बंदिस्त होईल यासाठी प्रयत्न करेल, तो विजयाची पताका फडकवू शकेल. लक्षात घ्या मी काय सांगतो. मतदार ईव्हीएम वगैरेच्या तक्रारी करण्यात अर्थ नाही. तुम्ही तुमच्या पक्षाची किती मतं बाहेर काढणार, साधारणतः त्या विभागातल्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या वस्तीतले, आपल्या चाळीतले, आपल्या कॉलनीतले कोण कोण लोक आपल्या पक्षाच्या बाजूला आहेत किंवा आपल्या पक्षाच्या विरुद्ध आहेत हे माहिती असतं. त्यामुळे त्या पक्षाचा, कुठल्याही पक्षाचा त्या कॉलनीतला, त्या वस्तीतला, त्या चाळीतला जो कार्यकर्ता असतो तो जर आपल्याला फॉर असलेल्या मतदारांना त्या दिवशी अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर घेऊन गेला तर त्याचा नगरसेवक नक्की निवडून येऊ शकतो, पक्ष जो असेल तो. आणि म्हणूनच आत्ता जी महापालिका निवडणूक होऊ घातली, मुंबई ठाणे कुठची असो, तिथे आपल्या पक्षाला फॉर असलेले, आपल्या पक्षाला मत देऊ शकतील, आपल्या निवडणूक चिन्हावर बटन दाबू शकतील असे अधिकाधिक मतदार घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि आपल्या बूथवर 80-90% मतदान होईल यासाठी लागेल ती मेहनत करणारे, व्यवस्थापन करणारे कार्यकर्त्यांची फौज ज्या पक्षाकडे असेल तो बाजी मारून जाणार. हे डोळे झाकून समजा. ओपिनियन पोल, एक्झिट पोल सोडून द्या. मुंबईमध्ये असं होणार आहे का? जी माहिती मला आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये अमित साटम यांना मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून अनावृत करण्यात आलं आणि तेव्हापासून त्यांनी बूथ लेवल, बन्ना प्रमुख वगैरे वगैरेचे जे काय कार्यकर्त्यांचं संघटन मानले आणि त्याचं नियंत्रण केलेलं आहे, त्यांना कार्यक्रम दिलेले, त्यांना काम दिलेलं आहे. ते ज्या प्रकारचं काम चालू आहे ते बघितलं
तर अशा प्रकारे मतदाराला मतदान केंद्रापर्यंत मुंबईत घेऊन जाणं यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यापासून सज्जता केलेली आहे. आणि फक्त भाजपपुरती नाही, जेव्हा जागा वाटप झालेलं नाही अशा वेळेला जिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील तिथे सुद्धा भाजपच्या संघटनेने आपला एक एक मतदार, युतीचा एक एक मतदार घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची संपूर्ण योजना आखलेली आहे. तेवढी तयारी ठाकरे बंधूंच्या युतीने केली आहे का? तेवढी तयारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या संघटनेने केली का? केली असेल तर मग ठाकरे बंधू किंवा वंचित काँग्रेस आघाडी हे भाजप किंवा महायुतीसाठी आव्हान ठरू शकेल. पण नसेल, मतदार आपला मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली सज्जता जर महायुती सोडून इतर पक्षाकडे नसेल तर आज डोळे झाकून तुम्ही समजू शकता की मुंबई महापालिका असो, ठाणे महापालिका असो किंवा जिथे जिथे भाजपने अशी संघटना व्यवस्था उभी केलेली आहे त्या महापालिका आजच भाजपने जिंकलेल्या आहेत. अविरोध वगैरे बाजूला ठेवा, त्याला फार किंमत नाही. बहुमत त्या त्या सभागृहात हा निर्णय आकडा असतो आणि त्यासाठी भाजपने जवळजवळ 6 महिने आधी तयारी केलेली आहे. आणि म्हणून आमचाच महापौर होईल, मराठीच असेल, भाजपचा महापौर हा हिंदू मराठी असेल असं छाती ठोकपणे भाजप सांगत असेल किंवा महायुतीचा असेल असं एकनाथ शिंदे सांगत असतील तर त्याचा अर्थ समजून घ्या. या सज्जतेच्या आधारावर ते बोलत आहेत. तेव्हा जो कार्यकर्ता आपल्या बूथवर, आपल्या वस्तीमधून आपल्या पक्षासाठी मिळणारं एक एक मत उचलून मतदान केंद्रापर्यंत नेणार आहे तो त्या वॉर्डातला, त्या वस्तीतला कार्यकर्ता हा गेम चेंजर असणार आहे. कारण मताची टक्केवारी हाच निवडणुकीतला निर्णायक असा मास्टर स्ट्रोक असतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.